काय म्हणतात महाराज श्री तुकोबर आहे. काय सांगता संतांचे उपकार, काय सांगता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणी वत्सधेनु एक चित्ते, तुका म्हणी वत्सधेनु एक चित्ते. तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल दादा थोडं करण्याचा आवाज कमी कारण बॉक्सचा वाढवा. काय सांगता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर या अभंगामधून साधू संतांनी तुम्हा जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले आणि त्याबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारचे एक मीमांसा चिंतन प्रकट करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री संत नामदेव महाराजांचा जन्मोत्सव, त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आणि आता मौली ज्ञानोबा यांचा देखील 750वा अवतरण दिन म्हणजे जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर आपण संपन्न करतोय, साजरा करतोय. आणि म्हणून चालू असलेल्या नाममहोत्सवामध्ये परमआदरणीय परमश्रद्धेय सद्गुरु श्री नामदेव महाराजांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तद्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर महाराज तुम्हा माणसं आता इथं काही मंडळी असतील की ज्यांनी मोठ्या महाराजांना पाहिलेलं आहे, म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नामदेवजी महाराजांना आपण पाहिलेलं असेल मोठ्या महाराजांना. परंतु काही मंडळींचं माझ्यासहित काही मंडळींचं दुर्दैव असं की आम्हाला त्यांचं दर्शन घडलं नाही, कोणत्याही पद्धतीची सेवा घडलेली नाही. मात्र ज्या पद्धतीने सद्गुरु श्री मोठे महाराज होते त्याच पद्धतीने नवे नवे नामदेव मोठे महाराजच आदरणीय महंतजी नामदेव महाराजांच्याच रूपाने इथं अवतीर्ण झालेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून त्यांची सेवा करण्याचं महदभाग्य तुम्हा माणसारख्यांकडे येतंय ही आपली एक फार आनंदाची बाब आहे. आणि त्यामध्येच माझ्यासारख्याचा एक योग, याला एकच संत वचन मी देईन, भाग्याचा उदय
ते हे जोडी संत पाय एथोनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वथा. आणि म्हणून मोठ्या महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. म्हणून संत या पदामधून मोठ्या महाराजांना थोडंफार काहीतरी स्पर्श करून त्यांची सेवा करता यावी या हेतूने मी अभंग निवडला. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ब्रह्मलीन सद्गुरू श्री महंत नामदेवजी महाराजांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. त्याच पद्धतीने माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सदाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोबारे तुकोबारे मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस करा दास सेवेसी करा दास सेवेसी करा संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून साधू संतांनी तुम्हा जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले आणि त्याबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची एक मीमांसा व्यक्त करत आहेत. वास्तविक नियोजित वेळेतील माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे. 1 तास उरला, थोडासा वेळ पाळतोय. यायला जरी 5 मिनिटं आधी आलो तरी आता जशी आपली प्रसन्नता दिसेल तसं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगतात. माझ्या अल्पमतीप्रमाणे दादा थोडा हॅमिंग मारते, ते काय होईल, हॅमिंग जर डोक्यात बसला त्याचा आवाज तर मला स्वर भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल बाकीचे आवाज थोड्या वेळ कमी करा. माझा एकदा लागला की मग सगळे सेट करा, थोडे कमी करा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून साधू संतांचे उपकार तुम्हामान करता प्रतिपादन करतात. कोणकोणत्या प्रकारचे उपकार आहेत म्हणजे अभंग चिंतन करत असताना तुकोबाराय संतांचे उपकार प्रतिपादन करतात. म्हणजे संत कोणाला म्हटलं गेलं पाहिजे जी व्याख्या पाहणं गरजेचं आहे.
संतांचे उपकार तुकोबाराय प्रतिपादन करतात. कोणते संतांचे उपकार आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि उपकार नेमकं म्हणायचं कशाला याचीही मीमांसा करणं अभंगाच्या भूमिकेतून गरजेचं आहे. संत या पदाचा जर आपण विचार करू लागलो तर वाङ्मयामध्ये संतांनी संत हे पद अनेकांकरता वापरलेले. महाराज काही ठिकाणी भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत वाङ्मयामध्ये, काही ठिकाणी मुमुक्षूंना संत म्हणण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे, आणि काही ठिकाणी तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होत्यात त्यांना देखील संत म्हणण्याची पद्धत. अशा 3-4 औषधकांचा विचार आपल्याला करता येईल. पहा, काही ठिकाणी भगवत भक्तांना संत पद वापरलं आहे. याकरता भक्त शिरोमणी नामदेवरायांचंच प्रमाण पहा. ही संत मंडळी सुखी असो. कोणती संत मंडळी सुखी असो महाराज? अहो, संतांकरता सुखाची अपेक्षा करण्याची गरज आहे का? अहो, संतांचा आनंद हे स्वरूप आहे. तरी देखील नामदेवराय बोलतात ही संत मंडळी सुखी असो. मग महाराज इथलं संतपद कोणाचं वाचक आहे? तर त्याच अभंगामध्ये नामदेवराय निर्देश करतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा. कोणाला? माझिया विष्णुदासा आणि भाविकासी. जे विष्णुदास आहेत, जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकरता पद वापरतात. ही संत मंडळी सुखी असो. भक्तांना संत पद वापरलेलं आहे. काही ठिकाणी मुक्तांना संत पद वापरतात. आत्मज्ञानी चोखडी संत ही माझी रूपडी. आणि काही ठिकाणी तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता अवतीर्ण होतात. याकरता भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात. संत कोणाला बोलावं? सन्मार्गवर्ती हा संत. हा जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत बोला. तदरूपेनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी जे एकरूप झालेले त्यांना संत बना. 2 विद्या विनय वृद्धे. विद्या आणि विनय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे परिपक्व अवस्थेला पोहोचलेले त्यांना संत बोला. 3 आणि स एव वर्तती ती संत. हा तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देखील संत बोला. 4 या 4ही वाक्यामध्ये संत नामदेव महाराजांचा विचार करा. विठ्ठल आणखी थोडा सूक्ष्म विचार केला तर तैत्तिरीय उपनिषदामध्ये विचार पाहायला मिळतो. अस्ति ब्रह्म इति चेद्वै सतमेन तत्वविदुः. ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार आहे त्यांना संत बोला. मग महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा जर अधिकार पाहिला. अनुरेणुय तुकड तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा, आकाश किती मोठा आहे? आकारमानात सांगता येतं का? एवढा आहे, एवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल किती मोठा आहे. मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषेध विशेषण मांडली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत असे अधिकार संपन्न तुकोबाराय संतांचेच उपकार सांगण्याकरता प्रवृत्त होतात. म्हणजेच यातून काहीतरी अलौकिकत्व मांडायचंय. विठ्ठल आता संत या पदाचा आपण विचार पाहिला. संतांचे उपकार जर आपण बोलू लागलो या अभंगामध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे मला 2 लक्षणं अभ्यासता आलेला मानतो. उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा एक उपकाराचा विचार करता येतो आणि उपसंहारातून उपक्रमाकडे येणारा दुसरा विचार करता येतो. आता उपक्रम उपसंहार म्हणायचं कशाला? उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. प्रथमच्या चरणातून अंतिमच्या चरणाकडे जाणारा उपकाराचा एक विचार करता येतो आणि अंतिमच्या चरणातून प्रथमच्या चरणाकडे येणारा दुसरा उपकाराचा विचार करता येईल. आणखी नाही पटलं का? हा अभंग सरळही चिंतन करता येतो, उलटही चिंतन करता येतो. विठ्ठल विठ्ठल पहा, पटवून देतो, लक्ष द्या. संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? तुकोबाराय बोलतात मज निरंतर जागविती. बघा, आपण आता सरळ रीतीने अभंगाचा विचार पाहतोय. संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हामांना निरंतर असं जाग करतात. हे जाग करणं हे जगद्गुरु तुकोबारायांनी प्रथमच्या चरणात निर्देश केला. मात्र जाग करून नेमकं करतात काय हे 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. शिकविती. संत महात्मे तुम्हामांवर उपकार करतात म्हणजे तुम्हामांना जाग करतात. जाग करून तुम्हामांना शिकवतात. आणि जाग करत असताना शिकवत असताना जे दोष आहेत, विकार आहेत, त्यांचे होणारे जे काही प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत, त्यांच्यापासून काय करतात हे अंतिमच्या चरणामध्ये बोलतात. सांभाळिती. विठ्ठल आता सरळ रीतीने अभंगाचा एक विचार झाला. तद्वत अंतिमच्या चरणातून प्रथमच्या चरणाकडे येणारा उपकाराचा दुसरा विचार केला
तर संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? ज्या पद्धतीने एखादा साधक गुरुकुलामध्ये गेला, सध्याच्या भाषेत गुरुकुल नाही समजणार, हॉस्टेल समजेल. एखादा हॉस्टेलमध्ये गेला, गुरुकुलामध्ये गेला, तर तिथली शिक्षक मंडळी त्याचा इतका सांभाळ करतात की त्याला घरची आठवण आली नाही पाहिजे. तद्वत संत महात्मे तुम्हामांवर उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? तुम्हामांचा इतका सांभाळ करतात की तुम्हामांना जीवदशेचं स्मरण नाही झालं पाहिजे. अंतिमच्या चरणात तुकोबाराय बोलतात सांभाळीते. बरं, सांभाळ करून संत महात्मे करतात काय? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात शिकविती. म्हणजे संत महात्मे तुम्हामांवर उपकार करतात म्हणजे तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ करतात. सांभाळ करून तुम्हामांना शिकवतात. बरं, नेमकं काय शिकवतात? तुकोबाराय प्रथमच्या चरणात निर्देश करतात निरंतर जागा राहिला. विठ्ठल विठ्ठल. आणि मला अभंग घेण्याचं एकच कारण होतं की यातली तिन्ही पदं श्री संत नामदेव महाराजांकडे आपल्याकडे लावता येतील. संत म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री मोठ्या महाराजांनी नेमकं केलं काय? तुम्हामान करता तुम्हामांना जाग केलं, जाग करून तुम्हामांना शिकवलं. जाग करत असताना, शिकवत असताना दोष विकार आहेत यांच्यापासून तुम्हामांचा सांभाळ देखील केला. नवेच तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ केला, सांभाळ करून तुम्हामांना शिकवलं. बरं, नेमकं काय शिकवलं? तर तुम्हामांना निरंतर जाग राहायला शिकवलं. हे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नामदेवरायांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे जागवितीन, शिकवितीन, सांभाळीती या तिन्ही पदांचं जे जे चिंतन आपण दीड तासामध्ये करू, दीड तासामध्ये ते सगळं काही मोठ्या महाराजांकडे आपल्याला चिंतन करता येईल. वास्तविक संत संतांचे उपकार असे दोन भूमिका आपण अभ्यासल्या. मात्र महाराज उपकार म्हणायचं नेमकं कशाला? शास्त्रामध्ये उपकार या पदाचा अर्थ यामध्ये दोन प्रकारचे अवयव केलेले आहेत. एक आहे उप, दुसरा आहे कार. कार म्हणजे व्यवहारातली 4 व्हीलर नाही. बरं, उपकार शब्द पटवून देण्याकरता उप हे पद ज्या ज्या शब्दांमध्ये आलंय त्याचा विचार करा. आता आपण उपासना करतो, आपण उपवास करतो, किंवा आपल्याकडे उपनिषद आपण अभ्यासतो. उपनिषद, उप या शब्दाचा अर्थशास्त्रामध्ये उपनाम समीपे, म्हणजे उप म्हणजे जवळ. आता उपनिषद याची व्याख्या जर आपण करू लागलो, गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद बोला. बरं, आणखी पुढे जाऊन विचार पहिला हे पटत नसेल व्यवहार, आपल्याला परिचयाचा शब्द म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. भगवंताच्या जवळ एक प्रकारे वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास, असा सरळ सरळ अर्थ आपल्याला करता येईल. तद्वत उपकारामध्ये उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. मग संत महात्मे कोणाच्या जवळ करतात? तुम्हामांना स्वस्वरूपाशी अनुसंधान करून देतात. यालाच वृत्ती प्रभाकरामध्ये अविनाभाव संबंध म्हटलं गेलं. ज्या विना जो होवे नाही ताका अविनाभाव संबंध कये. आनंदा वाचून तो परमात्मा नाही आणि तोच आनंद स्वरूप आहे. त्या आनंदाशी अनुसंधान संत महात्मे करून देतात, असा उपकार करतात. पहा, संत संतांचे उपकार आणि उपकार कशाला म्हणावं अशा आपण चिकित्सा केल्या. मात्र उपकार म्हटलं की यामध्ये दोन प्रकारची वृत्ती आढळते. आपण बहुश्रुत मंडळी आहात, नवे नवे प्रपंच करणारी आपण मंडळी आहोत. अनेक वेळेला वाक्य ऐकायला मिळतात, महाराज या गृहस्थाला शून्यातून जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्या उपकारामुळे निर्माण करता आलं, परंतु या गृहस्थाला माझ्या कसल्याही उपकाराची जाणीव नाही. फार कृतघ्न मनुष्य. म्हणजे एखाद्याबद्दल बोलताना आपण म्हणतो ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला आपण कृतघ्न बोलतो, आणि तेच एखाद्या गृहस्थाबद्दल बोलताना आपण म्हणतो महाराज याला केलेल्या उपकाराची जाण आहे, फार कृतज्ञ मनुष्य. म्हणजे जो केलेले उपकार लक्षात ठेवतो त्याला कृतज्ञ बोलतात, आणि जो विसरतो त्याला कृतघ्न बोललं जातं. पटवून देतो, लक्ष द्या. कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आहे आणि कृतघ्न वृत्ती ही दुष्कर्माची आहे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचं पाप सांगितलं गेलेलं आहे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिकामध्ये 3 प्रकार, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. निर्देश करून पुढे निघून जातो. कायिक 3 पाप म्हणजे शरीराकडून घडणारी 3 पाप, चोरी, जारी आणि हिंसा ही शरीराकडून घडणारी 3 पाप आहेत. वाचिक 4 पाप आहेत, कठोर बोलणं, कुटीर बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं ही वाचिक 4 पाप आहेत. आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. परद्रव्य ध्यान, अहित चिंतन आणि वृथा अभिमान. अशा 10 प्रकारचं पातक मनुष्याकडून दररोज घडतं महाराज. आणखी पुढे जाऊन वर्गवारी केलेली आहे. पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा पुन्हा 4 लक्षणं आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप यात पुन्हा 5 लक्षणं आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी, आणि या 4घांची जो संगत करतो असा 5वा महापापी. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. एखादा दुष्कर्म करतो
आणि केवळ दुसरा त्याला अनुमोदन देतो तर तो देखील महापापी सांगितला. म्हणजे पापाची वर्गवारी पहा शास्त्रामध्ये किती केलेली आहे. आणखी पुढे जाऊन श्री गुरुदेवांच्या मुखामधून श्रवणामध्ये आलेला विचार म्हणतो, या पृथ्वी तलावर भगवंताने 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केलेली आहेत. लक्ष द्या, 3.5 कोटी तीर्थ निर्माण केली भगवंताने या पृथ्वी तलावर. का 3.5 कोटी तीर्थ निर्माण केली? तर 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे, त्याच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारची तीर्थ आहेत. काही मंडळी म्हणतील, महाराज 3.5 कोटी प्रकारचं पाप ते असतं कुठं? आपल्या शरीरावर 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. शंका पडत असेल तर मोजून पहा, तासभर वेळ आहे आपल्याकडे. 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. एक एक छिद्रामध्ये एक एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नानाकरता बुडी घेण्याची पद्धत आहे. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही का, कारण माझा तो मूळचा विचार नाही. 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये सांगितलेली. एवढी पापाची वर्गवारी असू द्या, प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता शास्त्रामध्ये काही ना काहीतरी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. मात्र एक पाप असे प्रायश्चित्त मिळत नाही महाराज. निष्कृतिर्विहिता राजन कृतगणे नास्ति निष्कृती. एवढी पापाची वर्गवारी आहे. प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त मिळतं. मात्र जो केलेले उपकार विसरतो, कोणत्याही उपकाराची जो जाणीव ठेवत नाही, अशा कृतघ्न व्यक्तीच्या पापाला प्रायश्चित्त नाही. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, आपण कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? थोडा संवाद करा. आपण आपल्यावर झालेले उपकार स्मरणात ठेवावेत का आपल्यावर झालेले अपकार? कीर्तनानंतर जेवण आहे ना, मग 2 वेळा का विचारावं लागतं? थोडा संवाद करा. आपण आपल्यावर झालेले उपकार लक्षात ठेवावेत का आपला झालेला अपमान? उपकार लक्षात ठेवावे, पण आपण ठेवतो काय? अपमान लक्षात ठेवतो. थोडंसं माफी मागून बोलू, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो. महाराज, सध्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रपंचातला संसारातला मान अपमान लक्षात ठेवतो, यात नवल नाही. समजलं का? वाक्य पूर्ण करू. तो मान अपमान आता महाराज परमार्थातही आला. वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही, कारण परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करत आहे. तरीही पटण्याकरता उदाहरण देतो, कोणाला बोलणं हेतू नाही. महाराज, या गावात गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती, येऊ दे आमच्या गावात. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्यावरती झालेले उपकार कधी स्मरणामध्ये ठेवणार नाहीत. आपल्यावरती झालेले अपकार, आपले झालेले अपमान आपण स्मरणामध्ये ठेवतो. सिद्धांत असा आहे की उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत. याच्याकरता लौकिक दृष्टांत देतो आणि सिद्धांत पटवून देतो. एक आत्यंतिक जिवलग 2 मित्र आहेत आणि दोघांमध्ये चर्चा चालू होते, अरे सुट्टी लागली, कुठंतरी फिरायला जाऊ. आता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी गोड बोलायचे, जीवनात येऊन एकदा तरी मुंबई पाहावी असं ते म्हणायचे. आता ते दोघंही मित्र मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला गेलेले. आता मुंबई ठिकाणी एक एक ठिकाण पाहत पाहत समुद्र किनारी आलेले आणि दोघांचं संभाषण चालू आहे. त्या संभाषणामध्ये पहिला मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो. काही टोकाला गेलेले आहे भांडण. पहिल्या मित्राने दुसऱ्या मित्राला कानाखाली मारल्याबरोबर दुसरा मित्र काहीच करत नाही महाराज. तो तसाच खाली बसतो. समुद्राची जी रेती आहे त्या रेतीमध्ये लिहून ठेवतो, आज माझ्या मित्राने माझा अपमान केला, त्याने मला कानाखाली मारली. दोघेही तसाच पुढे प्रवास चालू ठेवतात. आता ज्याने कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात, त्याच्यावर तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. सध्याच्या काळातला तरुण होता म्हणून सेल्फीसाठी म्हणा त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागतं. मात्र समुद्राचं पाणी सतत त्या दगडांवरती पडलं असल्या कारणानं त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं आणि म्हणून त्याचा पाय घसरतो आणि समुद्राच्या पाण्यामध्ये पडतो. त्याला काही पोहायला येत नसतं, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. त्याचा आरडाओरडा ज्यांनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो. महाराज, पाहता क्षणी तो पाण्यामध्ये उडी घेतो, त्याला पाण्याच्या बाहेर काढतो, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो आणि इकडे इकडे पाहू लागतो तर आसपास कोणीच दिसत नाही. त्याच्या लक्षात येतं आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले? आपल्या याच मित्राने वाचवले. आणि म्हणून बाजूला पडलेला छोटा दगड उचलून मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो, आज माझ्या मित्राने माझ्यावर उपकार केले, त्यांनी माझे प्राण वाचवले. महाराज, ज्यांनी सुरुवातीला कानाखाली मारली असा तो पहिला मित्र, ज्यांनी अपमान केला असा तो पहिला मित्र, नवे नवे ज्यांनी प्राण वाचवले असा तोच पहिला मित्र, त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होतात. हा असा का करतोय?
मगाशी हा रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय, नेमकं झालं तरी काय? म्हणून तो त्याला प्रश्न करतो, काय करतोयस तू? मगाशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय. त्यावेळेला त्या दुसऱ्या मित्रानं दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो बोलू लागतो, जीवनामध्ये अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो, मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत, ही सत्कर्माची वृत्ती आहे महाराज. काही मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही उपकाराबद्दल एवढं बोलताय, आम्ही प्रपंच करताना, संसार करताना नित्याने कोणावर ना कोणावर तरी उपकारच करतो, तुम्ही काय वेगळं सांगता? महाराज, प्रपंचातला उपकारच ठरत नाही. याला तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो, संत वाङ्मयाने पटवून देतो आणि युक्तिवादानेही पटवून देतो. अजातवाद सांगतात, एकमेव द्वितीयम नेहनास्ति किंचन. तो एकमेव परमात्मा आहे, दुसरं नाहीच, दुसरं हे काहीच नाही. हाच कठीण सिद्धांत ज्ञानोबा सोप्या भाषेत बोलतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका लटिका व्यवहार सर्व संसार वाजायर हरिवेन. मला वाटतं पांढरी चार करायला हरकत नव्हती. एवढी अनुकूलता सहज भेटत नाही. आता मला तेजस महाराजांनी सांगितलं होतं आदरणीय महाराजांबद्दल, ते तिथं आहेत उपस्थित म्हणून, परंतु माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी थोडासा, पण आता उगीच वाटतं आपण काळी दोन केले. विठ्ठल विठ्ठल. असो, लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका पद वापरतात ज्ञानोबा. बघा, जुना शब्द आहे. आणखी घरातील जुनी मंडळी बोलतात, पहा महाराज त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका बरं, तो लटक बोलतो. लटक याचा अर्थ आहे असत्य म्हणजे खोटा. अहो, संसाराचं जर स्वरूपच खोटा असेल तर त्यात केला जाणारा उपकार काही खरा असेल? काही मंडळी म्हणतील, महाराज तुम्ही संसार खोटा सांगताय, डोळ्याला तरी दिसतोय. म्हणून वेदांतामध्ये महाराज ख्यातींचा विचार आहे. म्हणजे वेदांताने स्वीकारलेली कोणती ख्याती याचा विचार करता येईल. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे, अख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती आहे. आता कोणी कोणती ख्याती स्वीकारली मोठा विचार आहे. माझ्याकडे तर मूळ विचार एवढाच आहे की उत्तर मीमांसा म्हणजे वेदांताने स्वीकारली अनिर्वचनीय ख्याती. या प्रपंचाला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. म्हणून सत असत विलक्षण असलेला हा प्रपंच म्हणून प्रपंचातला उपकार ठरत नाही, ही तात्विक भूमिका आहे. मात्र पुढे जाऊन संत वाङ्मयाद्वारे बोलायचं झालं, तुम्हामांचा प्रापंचिक उपकार ठरत नाही. याला कारण आपण कोणतीही गोष्ट पहा,
हे मी करतो ही वृत्ती जागी असते. संतांकडे ही वृत्ती नसते. म्हणून महाराज म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. संत महात्मे लाभाशिवाय प्रेम करतात, लाभाशिवाय उपकार करतात. तुम्ही आम्ही लग्नात आहेर का करतो? आपल्या लग्नात त्यांनी डबल केला पाहिजे बस. याला उपकार नाही म्हणत महाराज, याला फार फार तर सहकार्य किंवा मदत म्हणा. त्यामुळे प्रपंचातला उपकार ठरत नाही. युक्तिवादाने पटवून दिलं, मी ही वृत्ती जागी आहे. आणि थोडंसं आणखी पुढे जाऊन बोलायचं झालं तर आपल्याकडे आता आपण गायी आहेत, म्हशी आहेत. गायी म्हशींच्या दुधाकरता आपण कोणत्याही धातूचं भांड वापरतो. मात्र शास्त्रकार बोलतात, एक दूध असं आहे की त्याच्याकरता सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं भांड लागतं. ते म्हणजे वाघिणीचं दूध आहे. ज्याला शंख वाटत असेल त्यांनी घेऊन या. आत्ताच्या काळात शक्य नाही महाराज, त्यावेळेला शक्य होतं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना. आता आपण वडापावर राहणारी मंडळी. असो, मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, वाघिणीचं दूध जर आपल्यात सामावून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता पात्र लागतं, ते म्हणजे सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं. नाही महाराज आम्ही इतर धातूचं भांड वापरू, ते दूध त्यामध्ये राहत नाही महाराज, छेदून निघून जातं. म्हणजे वाघिणीचं दूध आपल्यात सामावून घेण्याची पात्रता केवळ सोनं या धातूमध्ये, इतर धातूमध्ये ते राहत नाही. तद्वत उपकार घडतात ते केवळ परमार्थात आणि करतात ते केवळ संत महात्मेच, प्रपंचात ते होतच नाहीत. विठ्ठल बरं महाराज, तुम्ही उपकाराबद्दल एवढं बोलताय, मात्र हे उपकाराची तुम्ही एवढी मीमांसा का करतात? कारण भगवंताच्या प्राप्ती करता अनेक साधना आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा कर्म उपासना ज्ञान योग भक्ती अशा अनेक साधना परमात्म्यापर्यंत नेणार आहेत. मात्र तुकोबाराय बोलतात, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघड साधन कोणाला नकोय, सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुझ बाबा हे देव तरी हा सुलभ उपाय. हा सोपा मार्ग बोलतात. कोणता? तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. फार उपकार नाही जमला सोडून द्या, थोडा तरी करा. एखादा म्हणेल महाराज फार उपकार केल्यानंतर परमात्मा भेटतो, आम्ही मान्य करू. थोडा करावा आणि परमात्म्याने भेटावं एवढा परमात्मा सोपा आहे का? पटवून देतो. आता आपण उपवास करतो, तसा तर कर्मशास्त्रातला उपवास वेगळा आणि भक्तिशास्त्रातला उपवास वेगळा. बरं, कर्मशास्त्र सांगतं 2 वेळेला पाणी पिलं उपवास मोडला. मी चहा नाही पाणी सांगतो. पाणी 2 वेळेला पिलं उपवास मोडला, दुपारी झोपलं उपवास मोडला. हे कर्मशास्त्र भिन्न आहे. भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. धरून चला, घरामध्ये तुळशीची माळ वडिलोपार्जित चालत आलेली आहे. मात्र वडील असेपर्यंत एका गृहस्थाने काही माळ परिधान केली नाही. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याला वाटू लागतं आपणही तुळशीची माळ परिधान करावी. आणि म्हणून तो एखाद्या महाराजांकडे गेला आणि महाराजांना विनंती करतो, महाराज मला तुळशीची माळ परिधान करायची. महाराजांनी जर त्याला सुरुवातीलाच सांगितलं ग्लासभर दुधावरती एकादशी करावी लागेल, तो माळ घालेल का? बरं त्याचं सोडा, तुम्ही काय कराल ते सांगा. थोडंसं माफी मागून बोलू. सध्या आम्ही सांगणारे करतो का हा चिंतनाचा विषय आहे. जाऊ द्या, परखडता वाटेल, माझं तितका अधिकार नाही. मुद्दा मला एवढाच पटवून द्यायचा आहे, आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे महाराज. आपल्याला अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला. सुरुवातीला फल आहार होता, त्याचा फराळ कसा झाला या विस्तारात मला जायचं नाही. मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे, आपल्याकडे अन्नाचा त्याग सांगितलेला आहे. त्याग शक्य होत नाही म्हणून जसा अन्नात बदल केला, तद्वत तुम्हाला जर सांगितलं केवळ आणि केवळ फार उपकार करावा लागेल तर कोणीच जीव इकडे येणार नाही. म्हणून सुरुवातीला थोडा तरी करा हे सांगण्याकरता संत महात्मे प्रवृत्त झाले. विठ्ठल आपल्यावर आहेत तरी कोणाकोणाचे उपकार? महाराज ईश्वराचे उपकार आहेत, माता पित्यांचे उपकार आहेत, वेदांचे उपकार आहेत आणि संतांचे उपकार आहेत. ईश्वराचे कोणते उपकार आहेत? तुम्हाला जो काही हा नरदेह मिळालेला आहे याला मूळ कारण ईश्वर आहे. काही मंडळी म्हणतील महाराज आम्ही अनेक कीर्तनात ऐकतो, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया जावे देहा एका. आमच्या कर्मातून जर पाप अधिक झालं तर तुम्ही सांगता नरक प्राप्ती, पुण्य अधिक झालं तर स्वर्ग प्राप्ती सांगता. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. तर यात ईश्वराचे उपकार कुठे? आम्हाला गुरुजी याकरता पाठात दृष्टांत द्यायचे. बघा, पूर्वी तराजू होते. आपल्या घरामध्ये अन्न शिजवण्याकरता पूर्वी चुली होत्या. होत्या म्हणू का हे म्हणू? होत्या, फार आता लोप पावल्या. त्या चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करण्याकरता आपण काय करायचं? काही मंडळी काडी लावतात, तो भाग सोडून द्या.
आपण लाकडांच्या द्वारे अग्नी प्रज्वलित करायचं. आता ते लाकूड शेतकरी मंडळी शेतातून तोडून आणायचे. शहरात मिळत नव्हतं म्हणून ते एका ठिकाणावर न मिळतं त्याला आमच्याकडे पंढरपुरात त्याला लाकडी अड्डा म्हणतात. आता त्या लाकडी अड्ड्यावर पूर्वी तराजू असायचे मोठे, आता डिजिटल काटे झाले. त्या तराजूमध्ये एका परड्यामध्ये 10 किलोचा भला मोठा दगड आहे आणि दुसऱ्या परड्यामध्ये दगडांचा चाराचूर आहे. मला सांगायची बरोबरी तुलना होते का? 10 किलोचा दगड आणि दगडांचा चाराचूर याची बरोबरी नाही होत. ते 10 किलोचा भला मोठा दगड म्हणजे आपलं पाप समजा आणि चाराचुरा म्हणजे पुण्य समजा. मी चाराचुरा तरी सांगितलं तसं तर ते पारडं रिकामच राहिलं असतं. म्हणजे पुण्याचा चाराचुरा आहे आणि पापाचा भला मोठा दगड आहे, याची बरोबरी नाही होत. मग ईश्वर काय करतो, आपण केलेलं इकडचं थोडंसं पुण्य, इकडचं केलेलं थोडंसं पुण्य, पुण्यरूपी चाराचुरा एकत्रितकरण करून समान करण्याचं काम ईश्वर करतो. म्हणून नरदेह मिळतो. विठ्ठल विठ्ठल. वेदांचे उपकार आहेत. आता पुढे जाऊन माता पित्यांचे उपकार, देवरून, ऋषीरून, समाजरून आणि माता पितारून. वेळाभावी विस्तार करत नाही. अभंगातला गाभा संतांचे उपकार आहेत. बरं, संतांचेच उपकार जगत कल्याणार्थ का ठरतात? महाराज, संतांकडं ऐश्वर्य संपन्नता आहे. ऐश्वर्य संपन्नता म्हणजे महाराज तुकोबरायांचं आम्ही जीवनचरित्र पाहतो. तुकोबरायांच्या घरातून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा असं सांगता. तुम्ही सांगता संतांकडचं ऐश्वर्य. महाराज, संतांकडे लौकिक ऐश्वर्य नाही, अलौकिक ऐश्वर्य म्हणजे भक्तिप्रेमाने ओतप्रत भरलेले संत महात्मे. संतांकडचं ऐश्वर्य आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच रत्ने यत्ने करू, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. संतांकडचं धन जर पाहिलं तर भक्तिप्रेमाचं धन आहे. भक्तिप्रेमाने ओतप्रोत भरलेले संत महात्मे. नवे नवे महाराज, संतांकडचं ऐश्वर्य पाहायचं असेल तर या संस्थांकडे पाहावं. विठ्ठल विठ्ठल. लौकिक ऐश्वर्याने देखील त्याच पद्धतीने संपन्न आहे आणि अलौकिक ऐश्वर्याने देखील संपन्न असणार हे संस्थान आहे. त्यामुळे महाराज संतांकडचं ऐश्वर्य आहे आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. बरं, दुसरं महाराज, संतांकडं ज्ञान आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, कयाचे अवयवते सुखाचे कोंब, येर माणूसपणे वांब लौकिक वाव. किंवा ज्ञानोबरायांचं वर्णन पहा, ज्ञानियांचा राजा गुरु ज्ञान
म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसी. महाराज या जोड चालीच्या आनंद करताच आषाढी वारीत ज्ञानोबा तुकोबाऱ्यांसोबत चालत यावं लागतं. पण चालत येऊन दिंडीतच चालावं लागतं हेही तितकंच खरं आहे. सोहळ्यामध्ये एक ज्येष्ठ कीर्तनकार त्यांनी ब्रह्मलीन सद्गुरू भोसरीकर मौलींचं एक वाक्य सांगितलं होतं की म्हणे त्यावेळेला देखील ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा सोहळा, सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढं चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप विठ्ठल विठ्ठल. आता आपण कुठल्या यादीत बसतो हे आपल्या आपण ठरवा. मात्र संतांकडे विचार केला तर संतांचा विचार ज्ञानियांचा राजा किंवा ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचे राजे असणारे, ज्ञानियांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबा आहे. बरं महाराज, संतांकडचं ज्ञान तुम्हाला जसं साधना करून प्राप्त करायला सांगितलं असं संतांचं ज्ञान नाही महाराज. पटवून देतो. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबा आहे प्रवास करत आहेत. वाटेत एक ध्यानस्थ बसलेले योगी आहेत. प्रकार असा असतो, कोणी जर मृत झाला असेल तर त्यांच्या समोर आणून ठेवलं जायचं आणि ते ज्यावेळेला वृत्ती बरी यायचे महात्मे त्यावेळेला ते योग सामर्थ्याने सगळ्यांना उठून आपापल्या घरी पाठवायचे मृत झालेल्या मंडळींना. हे सगळं काही दृश्य पाहतात. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना विचारतात हा काय प्रकार आहे. ज्ञानोबाराय बोलतात हे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज आहेत आणि त्यांच्या त्या योगाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात दादा त्यात काय अवघड आहे. मुक्ताबाई देखील त्याच पद्धतीचा एक प्रयोग करतात. सगळी मृत झालेली मंडळी उठून आपापल्या घरी गेलेली आहेत. ही चारही भावंडे पुढे प्रवास करतात. चांगदेव महाराज पुन्हा आपल्या वृत्तीवर येतात. पाहतात तर समोर कोणी एक दिसत नाही. शिष्याला विचारतात एवढ्या कालावधीत कोणीच गेलं नाही का. जसं काही मंडळी जाण्याचीच वाट बघत असतात. कोणीच गेलं नाही का. ते बोलू लागतात गेले होते, मात्र लहान मुले होती. त्यात एक चिमुरडी मुलगी, तिने देखील एक प्रयोग केल्याबरोबर सगळं मृत झालेली मंडळी उठून घरी गेलेली. चांगदेव महाराज लगेचच पत्र लिहायला बसतात. आता पूर्वीची पद्धत मोठा व्यक्ती असेल तर पत्रामध्ये महोदय सनबेबी लिहिण्याची पद्धत होती आणि लहान असेल तर चिरंजीवल्या वही पद्धत होती. आत्ताच्या काळात समजणार नाही कारण हे व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेजमध्ये आपण अडकलोय. आता चांगदेव महाराजांना समजेना महोदय सनबेबी लिहावं तर वयाने लहान आहेत आणि वयाने लहान आहेत म्हणून चिरंजीव लिहावं तर कामगिरी अत्यंतिक ज्ञानी व्यक्तीसारखी केली आहे. काय लिहावं हे 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना समजेना. कोरच पत्र शिष्याद्वारे पाठवतात. तो शिष्य चांगदेव महाराजांचं तो पत्र शिष्य ज्ञानोबारायांच्या हातामध्ये देतो. मुक्ताबाई विचारतात दादा काय लिहिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात काही नाही कोरच पत्र आहे. मुक्ताबाई गोड बोलतात 1400 वर्ष जगला मात्र चांग्या कोरा तो कोरा राहिला. हे मुक्ताबाईनीच बोलावं. आपल्याला काळ न्यायला आल्यानंतर 14 सेकंद वाढवता येत नाही. त्यांनी 1400 वर्ष शरीर चिरंजीव ठेवलंय. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना म्हणतात दादा त्याच्यावरच त्यांना काहीतरी बोध करा. आणि म्हणून त्याच्यावर जो काही बोध केला आपण संप्रदायामध्ये त्याला चांगदेव 65 असं बोलतो. 65 ओव्या ज्ञानोबारायांनी लिहिल्या. बरं 65 का लिहिल्या यातही तात्विक अर्थ आहे. चांगदेव महाराज 14 विद्यात 64 कलांनी युक्त होते. 65वी कला ज्ञात नव्हती म्हणून 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ चांगदेव महाराजांकडे आणून देतात. चांगदेव महाराज पहिलीच ओवी वाचतात. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदावसु दावी मजकरासु प्रगटाला करी. असं करत करत संपूर्ण ग्रंथ वाचून काढला. बोध होईना त्यावेळेला चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं आपण समजत होतो ही लहान मुलं आहेत मात्र हे कोण आहेत. उपजताचे ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव महाराज. संतांकडचं जे ज्ञान आहे ते उपजत ज्ञान आहे. तुम्हाला जसं शास्त्रामध्ये साधना करून प्राप्त करावं लागतं असं संतांकडचं ज्ञान नाही. संतांकडचं ज्ञान हे उपजत आहे म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. मात्र थोडंसं माफी मागून बोलतो सध्याच्या प्रवाहात महाराज मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो. मला सांगा आपण स्वतःला ज्ञानी स्वतःला शहाणं बोलावं की जगाने आपल्याला शहाणं बोलावं. जगाने बोलावं. जगाने बोलताना 100 वेड्यांनी शहाणं बोलावं का एका शहाण्याने शहाणं बोलावं. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रकार विचार म्हणतात संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनम विद्वान कुनीनो न करोति गर्वम जल्पन्ति मूढांस्तगुनिर्विहीना. दृष्टांत देतात. संपूर्ण कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे असं समजा.
ती पाण्याची घागर संपूर्ण पाण्याने भरते, आवाज करते का? न करो ती शब्दम. मात्र तीच घागर जर अर्धवट भरली तर खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करत पूर्ण झाल्यावर होत नसते. विठ्ठल विठ्ठल. महाराज अध्यात्मामध्ये ज्याला ज्ञान संपादन झालेलं आहे तो मी ज्ञानी हे सांगायला देखील उरत नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग जो सांगत असतो तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. संतांकडचं ज्ञान असं नाही. आणि संतांकडचं ज्ञान ते उपजत आहे म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. दातृत्व विचार केला संतांकडेच तर जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षतीये. महाराज उदारे प्रसिद्धे महत्वाचं पद आहे. संतांकडे कोणीही जावा, आपला परका ज्ञानी अज्ञानी काही नाही. संत उदार उदर कशा करता घातला दुकान देते आणि यासी दान. संत महात्मे विचार करत नाहीत आणि म्हणून संतांकडे दातृत्व आहे आणि निरपेक्ष वृत्ती आहे. निरपेक्ष पद पटवून देण्याकरता भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायाच्या 6 श्लोकामध्ये आवडणाऱ्या भक्ताचा विचार मांडलेला आहे. त्यामध्ये 16व्या श्लोकात गीता बोलते अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिय. अनपेक्ष यो मद्भक्ता समे प्रिय. भगवंताला आवडणारा भक्त कोणता? अनपेक्ष यो मद्भक्ता समे प्रिय. ज्याची मागणी संपली. तुकोबारे पुढे बोलतात भक्ता येसे जाना जे देही उदास गेले अशाप शनिवारुणी. ज्याची मागणी संपली या भक्त म्हणणारे तुकोबाराय. निरपेक्ष वृत्ती पटवून देतो. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे जातात आणि भगवान परमात्मा तुकोबाऱ्यांना म्हणतात काहीतरी मागा. त्यावेळेला तुकोबाराय काय बोलतात? मागणे ते सरे ऐसे करी देवा. माझी मागणीच संपू द्या, हीच मला मागणी द्या. याला निरपेक्ष वृत्ती बोलतात. विठ्ठल अशा 4ही लक्षणाने संत महात्मे परिपूर्ण आहेत. म्हणून संतांचे उपकार हे जगत कल्याणार्थ ठरतात. बरं महाराज कोणते संतांचे उपकार आहेत? अगणित आहेत. पंचविषयाचं चिंतन पहा. शब्द स्पर्श रूप रस गंध याची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या तमोगुणांपासून आहे. असं सूक्ष्म करत नाही महाराज. या विषयांचं चिंतन जर केलं, विषयांबद्दल उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर भगवद्गीता बोलते ध्यायतो विषयाण पुंसा संगस्ते सुपजायते संगा संजायते कामात कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहा सुदेवी भ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. नश्यती नाही प्रणश्यती. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेतवत होतो. महाराज तुम्ही आम्ही मंडळी सगळे विषयामध्ये आहेत. महाराज वर्णन करतात प्रश्नार्थक. विषयावडी भुनने जीव विषयोडे भुनने जीव आतायाचे
आता याची कोण करील कीव नुपजे नाराजणी भाव पवनी ठव नरदेह. या विषयामध्ये तुम्ही आम्ही गुरफटतो महाराज. बरं महाराज, विषयामध्ये तुम्ही आम्ही गुरफटतो यात नमन नाही. व्यास मुनी सिद्धांत प्रकट करतात. बलवान इंद्रियो ग्रामः विद्वानस अपि कर्षती. कितीही मोठा विद्वान असेल, कितीही मोठा ज्ञानी असेल, त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाहीत महाराज. बघा, व्यास मुनींनी सिद्धांत प्रकट केला. लिखाणाचं काम जैमिन ऋषी करत असतात. जैमिन ऋषी बोलतात मला काही हा सिद्धांत पटत नाही. जर ज्ञानी मंडळीला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाहीत, मग त्यांच्या ज्ञानाचा काय उपयोग, अशी शंका जैमिन ऋषींनी प्रतिपादित केली. आणि म्हटल्यानंतर व्यास मुनी म्हणतात तुम्ही लिखाण थांबवा. ज्या वेळेला सिद्धांत पटेल त्यावेळेला येऊन लिखाण पूर्ण करा. लिखाण थांबलं जातं. जैमिन ऋषी आपल्या पर्णकुटीत निवांत बसलेले असताना अचानकपणे धोधो प्रकारे पाऊस, वादळ, वारा वगैरे सुटलेले. जैमिन ऋषींना वाटतं कोणाला निवारा वगैरे हवा असेल आणि म्हणून उठतात आणि पर्णकुटीच्या दरवाजामध्ये येऊन इकडं पाहू लागतात. तर समोर एका वृक्षाखाली एक सुंदर स्त्री निदर्शनास येते. जैमिन ऋषी तिच्याशी संवाद चालू करतात. मोठा पाऊस आहे, वादळ सुटलेले, तुम्हाला निवारा हवा असेल तर माझ्या पर्णकुटीत विश्रांतीला थांबा, पाऊस वगैरे गेल्यावर तुम्ही जाऊ शकता. महाराज, स्त्रीला म्हणणं पडतं. स्त्री पर्णकुटीत विश्रांतीला थांबते. दोघांना एकांत मिळतो. दोघांच्या गप्पा सुरू होतात. गप्पा टोकाला जाता जैमिन ऋषी त्या स्त्रीला बोलू लागतात. तुमचा विवाह झालाय का? नाही झाला. करण्याची इच्छा आहे का? आहे. परंतु माझी एक अट आहे, जो मला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी विवाह करायला तयार आहे. जैमिन ऋषी बोलतात मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा करतो. पहिल्यांदा जैमिन ऋषी कोण आहेत हे सांगतो. आपण 6 शास्त्रांचा विचार पाहतो. बघा, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग. ज्ञानोबाराही बोलतात सर्व सुख गोडी. 6ही शास्त्र निवडी पाठ आहे. बरं, सर्व शास्त्र निवडी आपला पाठ नाही. 6 शास्त्रांचा विचार आपण करतो. या 6 शास्त्रांमध्ये पूर्वमीमांसा एका शास्त्राचे करते जैमिन ऋषी आहेत. महाराज, ज्यांनी एक पूर्वमीमांसासारखं शास्त्र निर्माण केलं ते जैमिन ऋषी बोलतात मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि म्हणून त्या स्त्रीला खांद्यावरती विराजमान करतात. पहिली प्रदक्षिणा पूर्ण करतात. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत असताना खांद्यावरती ओझं वाढलं, कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. मात्र तिसऱ्या प्रदक्षिणेला आता जर आपण पुढचं पाऊल टाकू तर जागेवर कोसळू हे लक्षात येतं म्हणून खाली बसतात. खांद्यावरून त्या स्त्रीला उतरवतात आणि वर मान कडून त्या स्त्रीकडे पाहावं म्हणून पाहतात तर ती स्त्री नसून व्यास मुनी असतात. साष्टांग प्रणिपात करतात आणि बोलतात तुम्ही सांगितलेलं तेच योग्य. कितीही मोठा विद्वान ज्ञानी असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही. कितीही मोठा असेल विषयांपासून अलिप्त राहू शकत नाही. मात्र इथं जर संतांच्या उपकाराचा जर आपण विचार केला तर महाराज बोलतात संत चरण रोज लागता सहज. महाराज, संतांच्या चरणाचं रजकन सहज अट्टाहासाने नाही, आपण जसं चरणाची माती घेऊन लावतो असं नाही, सहज जरी लागला. तुकोबाराय बोलतात वासनेचे बीज जळूनी जाय. वासना जाते यात नवल नाही. वासनेचे बीज म्हणजे कार्यासहित कारणाची निवृत्ती. संतांच्या चरणाच्या रजकणाच्या स्पर्शामुळे हे संतांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज, हे संस्थान सामान्य नाही, तर ब्रह्मलीन सद्गुरू श्री नामदेवजी महाराजांच्या चरणाची धुळी आहे. आणि म्हणून इथं आलं पाहिजे, मिळेल ती सेवा केली पाहिजे. कारण त्यांच्या चरणाचे रजकण जरी लागले तर त्याच्यासारखं सद्भाग्य नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज, पुढे जाऊन संतांचे उपकार तुम्ही पटवून सांगताय, परंतु कोणते संतांचे अगणित उपकार आहेत. बरं महाराज, ते तुम्हाला बोलता येत नाही यात नवल नाही. देवादिकांना संतांबद्दल बोलता येत नाही. अहो, देवादिकांना बोलता येत नाही यात नवल नाही. संतांना संतांबद्दल बोलता येत नाही. तेच लक्षण तुकोबाराय प्रतिपादन करतात. काय सांगू आता, काय सांगू
उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. तुकोबाराय बोलतात काय सांगू आता, कारण संतांच्या उपकाराबद्दल बोलता येत नाही, कारण बोलण्याकरता शब्द लागतात आणि शब्दाकरता चतुष्टय प्रवृत्ती असावी लागते. जातिक गुण क्रिया आणि भेद आणि संत महात्मे याच्याही अतीत असल्या कारणाने शाब्दिकाचे काम नाही येथे किंवा नाही आता. आणि उदाहरण बदलून द्यायचं झालं तर पारमार्थिक सत्तेमध्ये केवळ अनुभूती असते, अनुवाद करता येत नाही. पटवून देतो. एक परराष्ट्रातला गृहस्थ आहे. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे म्हणून आपल्या गावामध्ये, आपल्या भारत देशामध्ये आलेला आहे. गावोगावी सर्वे करत असताना एक शेतकरी त्याला एका कठड्यावर ऊस खाताना पाहायला मिळतो. तो गाडी थांबवतो, त्या शेतकऱ्याजवळ जाऊन त्याला विचारणा करतो याला काय बोलतात. आता तो परराष्ट्रातला असल्या कारणाने त्याला यातलं कोणतंही नॉलेज नव्हतं आणि म्हणून तो पहिला प्रश्न करतो याला काय म्हणतात, तर त्याला सांगतो ऊस म्हणतात. दुसरा प्रश्न करतो हा तुम्ही किती खाणार, तो सांगतो एवढा तेवढा काहीतरी तो उत्तर देतो. त्याला तिसरा प्रश्न करतो हा लागतो कसा, तो सांगतो गोड लागतो. तो त्याला चौथा प्रश्न करतो किती गोड लागतो, तुमच्याकडे ऊस खाता की नाही, बरं ऊस नाही, ऊसापासून झालेली साखर डायबिटीज झाली तरी सुटत नाही. महाराज बोलतात साखर दिसे पर गोडी न दिसे ती काय वेगळी असे. बरे बदलून मानतो. आमचे तीर्थरूप नेहमी बोलतात आंब्याची गोडी चाखणाऱ्याला आहे की पाहणाऱ्याला आहे, चाखणाऱ्याला आहे. मात्र आंबा किती गोड आहे हे शब्दात सांगता येतं का. अहो विकणारा सुद्धा म्हणतो डेमो घेऊन पहा. म्हणजे आंब्याची गोडी असेल, ऊसाची गोडी असेल, अनुभव घेण्याचा विषय शब्दात सांगता येत नाही. तर संतांचे उपकार हा अनुभव घेण्याचा विषय शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात काय सांगू आता संतांचे उपकार. कल्पना करा तुकोबारायांजवळ एक साधक गेला, महाराजांना बोलू लागला महाराज तुमच्याशिवाय आम्हाला उपकार कळणार तरी कसे. महाराज बोलतात मला जेवढे अवलोकन करता आले मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकोबाराय बोलतात मज निरंतर जागविती या 3 पदांचा विचार करायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा काय संवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावी उतराई ठेविता पायी जीव थोडा. नियोजित वेळ संपलेली आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्णविराम देतो. तुकोबाराय बोलतात संतांचे उपकार सांगण्याकरता प्रवृत्त होतात. कोणते उपकार आहेत. मज निरंतर जागविती यामध्ये 2 पूर्वपक्ष निर्माण होतात. मज या भूमिकेतून तुकोबाराय मला जाग केलं ही भूमिका व्यक्त करतात का, तर नाही. आणि दुसरं भूमिका मज या पदातून मला केवळ एकटं जागं केलं का, म्हणजे वेष्टी घ्यायचं की समष्टी, यावरून 4 विकल्प करत येतात. वेष्टी 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 समष्टी समष्टी वेष्टी समष्टी समष्टी. परंतु वेळा माझ्याकडे मर्यादित आहे, संपलेली आहे नवे नवे, तर त्यामुळे या विस्तारात जात नाही. समष्टी या पदाचा असा मज या पदाचा अर्थ करून तुम्हा जीवांना साधकांना संत महात्मे काय करतात निरंतर जागविती. बरं महाराज जाग करतात. आता संत संतांना जाग करतात, परमात्म्यालाही जाग करतात, तुम्हालाही जाग करतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा मत चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन किंवा उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तीन करा जय जयकार वाद्यांचा गजर. फडावर एक गोड चाल गातात. गात जाग गात जागा गात जागा
जाग करतात, गात जागा. मग आपली दिंडी असू दे नाही तर सप्ताह असू दे, खात जागा झोप मागा असं नाही केलं पाहिजे. 2 मिनिटं शिल्लक आहेत माझ्याकडे. संत महात्मे तुम्हा मना जाग करतात. मग जाग करत असताना कोणत्या निद्रेतून? ज्ञानोबा बोलतात, अविद्येची या निद विश्वस्वप्नाचा धंदा भोगित होता प्रबोधा अनादी जो. अज्ञान नावाची निद्रा आहे. आता त्याच्यापासून जन्ममरण कसं ही शृंखला मांडत नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थेत जाग करत संत महात्मे साध्यापर्यंत पोहोच करतात. म्हणून काय द्यावे यासी भावे उतराई ठेवितः पायी जीव थोडा. माझ्याकडचे पंचप्राण जरी दिले, प्राण अपान व्यान उदान समांतर 5च उपकार फिटतील. अगणित त्यांचे उपकार आहे. जीवही थोडा पडतो. बरं ते उपकार कसे करतात? सहज बोलणी हित उपदेश करुणी सायास शिकविती. धावत व्याख्या करायची झाली, संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या हिताचंच बोलतात म्हणूनच त्यांना संत बोलतात. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. संतांचा विचार केला तर करुणी सायास शिकविती. सायास म्हणजे कष्ट घेतात, अधिकार नसेल तर अधिकार संपन्न बनवतात. दृष्टांताने पटवून देतो. कबूतर पाळण्याची एक पूर्वी पद्धत होती पहा. आता फार लोप पावली. एक गृहस्थ कबूतर पाळणारा कबुतरांना स्वातंत्र्य देतो. एके दिवशी सगळी कबूतर इकडे इकडे विहार करू लागतात. मात्र एका वायरवर एक कबूतर बराच वेळ बसलेला तो पाहतो आणि म्हणून रस्त्यावरचा दगड उचलून त्याला मारू लागतो. तोपर्यंत रस्त्याने जाणारा तिसरा गृहस्थ तो पाहतो आणि तो बोलू लागतो, अहो तुम्ही त्याला स्वातंत्र्य दिलंय, तो बसलाय बसू द्या, तुम्ही त्याला कशा करता उठवता? कबूतर पाळणारा बोलतो, निसर्गाचा नियम असा आहे, हे पक्षी त्यांच्या मूळ घरापासून जर बराच वेळ लांब राहिले तर त्यांच्या मूळ घराचा त्यांना विसर पडत असतो. ती पक्षी कबूतर दुसरं कोण नाही, आपणच आहे. आणि एक जन्म झाली केवळ प्रपंच करत बसलेली आपण मंडळी. म्हणून संत महात्मे तुम्हा मना शिकवतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. अरे जीव असलेली कल्पना झालेली आहे. सच्चिदानंद तुम्हामांचं हे स्वरूप आहे. बरं एवढे संत महात्मे का तुम्हामांवर कष्ट घेतात? तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे वत्स देनो एक चित्ते तैसे मजयती सांभाळीत. ज्या पद्धतीने एखाद्या वासराचा सांभाळ गाय करते तद्वत तुम्हा जीवांचा साधकाचा सांभाळ संत महात्मे करतात. तुकोबाराय कृतज्ञ भाव व्यक्त करतात. काय द्यावे यासी. यासी आणि त्यासीमध्ये परोक्षापरोक्षाचा विचार करावा लागतो. काय दिल्यानंतर यांच्या उपकारातून उतराई होईल अशा पद्धतीने तुकोबाराय कृतज्ञ भाव व्यक्त करतात. अभंगाचं सार की आपण भगवंताबद्दल, देशाबद्दल, साधू संतांबद्दल हे कृतज्ञच राहिलं पाहिजे. अंतिम एक चरित्र भाग सांगून सेवेला पूर्णविराम देतो. कारण भगवान परमात्मा जर आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ राहत असेल तर तुम्ही आम्ही जीवांनी कसं राहावं? बघा, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आहेत आणि प्रभू रामचंद्रांना तहान लागलेली आहे. पाण्याच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र इकडे इकडे भटकंती करतात. हे दृश्य महाराज एके दिवशी मोर पाहतो आणि मोर प्रभू रामचंद्रांजवळ जाऊन मनुष्यवाणीने बोलू लागतो, प्रभू तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? प्रभू म्हणतात, मला तहान लागलेली आहे, पाण्याची आवश्यकता आहे. मोर बोलतो, प्रभू मला हात नसल्या कारणाने मी तुम्हाला पाणी आणून देऊ शकत नाही, मात्र सरोवराची वाट दाखवू शकतो. प्रभूंना म्हणणं पडतं. सरोवराची वाट प्रभू रामचंद्रांना कळावी म्हणून मोर काय करतो, आपल्या जवळचा एक एक पंख खाली टाकू लागतो. पशुशास्त्रातला नियम असा आहे, नैसर्गिकरित्या जर मोराचा पंख खाली पडला तर त्याला काही होत नाही महाराज. बरं स्वतःहून जर मोर आपला पंख खाली टाकत असेल तर एका पंखामागं मरणायात यातना सहन कराव्या लागतात. आणि म्हणून मरणायात यातना सहन करत एक पंख खाली टाकत तो पक्षी म्हणजेच मोर प्रभूंना सरोवरावरती पोहोच करतो. प्रभू रामचंद्र पाणी पिऊन तृप्त झाले हे दृश्य पाहतो. मात्र यातना सहन न झाल्या कारणाने त्याला मृत्यू ओढवतो. हे दृश्य प्रभू रामचंद्र पाहतात आणि त्याला बोलू लागतात, मी आत्ता या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही, मात्र माझा तुला शब्द आहे, मी निश्चित माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहीन. म्हणून प्रभू रामचंद्रांचा पुढचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये त्या मोराबद्दल, भक्ताबद्दल कृतज्ञ राहण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण परमात्म्याने मोराचा पंख आपल्या मस्तकावरती विराजमान करून भक्ताबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त केला. अहो, जर भगवान परमात्मा आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ राहत असतील तर तुम्ही आम्ही जीवांनी त्या भगवंताबद्दल, तुम्ही आम्ही जीवांनी साधू संतांबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल कृतज्ञ एकच वृत्ती बाळगली पाहिजे. भगवंताबद्दल कृतज्ञ राहणं म्हणजे या देहावरती तुळशीपत्र धारण करणं, म्हणजे तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी स्वीकारणं म्हणजे भगवंताबद्दल कृतज्ञ राहणे. महाराज सध्या आम्हाला ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटत नाहीत, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नामदेवराय आम्हाला नामदेव महाराज आम्हाला भेटत नाहीत, काय करावं? महाराज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांबद्दल कृतज्ञ राहणे. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत, आपल्या ज्या सद्गुरू परंपरेने मार्ग सांगितलाय त्याचं मार्गक्रमण करणं, त्यांच्या पाठीमागं चालणं. कारण मार्गे चालता पाऊल पाऊली
चिंतावी माऊली किंवा याचा विचार केला तर त्यांचे चरणारची रज आपण विचार करून आलो म्हणून त्यांच्या पाठीमागं गेलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं जाणं म्हणजे आपल्या सद्गुरुरायांबद्दल कृतज्ञ राहणं आणि ही कृतज्ञता प्रत्येकाने जोपासलीच पाहिजे. अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी. मी ज्या फड परंपरेमध्ये साधू परंपरेमध्ये जन्मलो श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला नाममहोत्सव त्यामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू श्री नामदेव महाराजांचा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा, ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा. वास्तविक इथं सेवा करण्या इतपत माझ्या कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही, कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही. सरळच बोलायचं झालं तर माझी कोणत्याही पद्धतीची लायकी नाही. परंतु तरीही आत्ता विद्यमान असणारे महंत श्री पूज्य श्री नामदेव महाराजांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्याकडे प्राप्त झाली. याला काळा मी ज्या साधू कुळामध्ये जन्मलो आणि मला आल्यानंतर सांगितलं की विद्यमान महाराज जे आहेत ते देखील 7वी पिढी आहे आणि मी ज्या फड परंपरेत जन्मलो त्या मी देखील 7वी पिढी आहे. माझ्याकडे बाबतीत कोणतीही योग्यता नाही, परंतु मी एका परंपरेत जन्मलो म्हणून मला इथं बोलवलं असेल त्या सेवेच्या पुण्याईने आणि ज्ञानोबारायांचा साक्षात्कार परंपरेला लाभलाय म्हणून मला त्या सेवेच्या पुण्याईने मला आज इथं बोलवलं असेल. जसं आपल्या शेतकऱ्यांचा आवडतीचा सण असतो बघा बैलपोळा, आणि त्या बैलपोळ्या दिवशी बैलावर झूल टाकल्यावर तो बैल रुबाबदार दिसतो, तसं माझ्यावर फक्त परंपरेची झूल आहे म्हणून आहे, फक्त दुसरं कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही. आणि तरी देखील आदरणीय महाराजांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्याकडे सोपवली म्हणून महाराजांच्या चरणी विनम्रभामाने वंदन करून त्यांच्याही चरणी सेवा सुपूर्त करतो. या ज्ञात अज्ञात महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. आदरणीय तिडके काका त्यांच्या समवेत सगळीच अनेक महाराज मंडळी घरी सेवेकरता आली होती. त्यांना देखील यथोचित असे धन्यवाद देतो. उत्कृष्ट 4ही मृदंगवादक आहेत आदरणीय महाराज तर तेजस महाराजांनी सांगितले. अत्यंत उत्कृष्ट अनुकूल वातावरण वारकरी संप्रदायाला धरून असणारी सगळी काही वारकरी संप्रदाय गायक असतील, उत्कृष्ट वादक, सर्वांना यथोचित असे धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडे बडे दोषेश तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानोबा माऊली तुकाराम.